तर नमस्कार मित्रांनो आज आपण चाललो आहोत बारामोटेची विहीर पाहायला। ही तीच विहीर जी सातारा जिल्ह्यातील लिंब गावात आहे। माझ्या मित्राशी चर्चा करून इकडे जाण्याचा निर्णय तर आम्ही घेतलाच होता। त्या हिशोबाने लिंब गावाला निघालो। वाटेतच आम्हाला समजलं की रहमतपुरात चित्रपट ही लागला आहे। चित्रपट कोणता हे पाहण्यासाठी गेलो तर तुझे मेरी कसम हा रितेश देशमुख यांचा सिनेमा लागला होता। हा सिनेमा 2-2.5 तास पाहिला आणि पुढचा प्रवास सुरू केला। पुढच्या प्रवासात पेट्रोल टाकणंही गरजेचं होतं। त्या हिशोबाने पेट्रोल बाईकमध्ये टाकलं, कारण त्याशिवाय पुढे जाऊ शकत नव्हतो किंवा माघारीही फिरू शकत नव्हतो। पेट्रोल टाकून पुढचा प्रवास सुरू केला। सातारहून लिंबगाव जवळपास 10 किलोमीटर आहे आणि आमच्या गावापासून लिंब जवळपास 60 किलोमीटर अंतरावर आहे। त्या हिशोबाने सगळा प्रवास पूर्ण केला। लिंबला पोहोचलो। जवळपास विचारपूस करता ही जी विहीर आहे ती प्रसिद्धच आहे। काहीच वेळात या विहिरीपाशी पोहोचलो। या विहिरीचे बांधकाम जवळपास 1719 ते 1724 या कालावधी दरम्यान झाल्याचे समजते। या विहिरीला पूर्ण करण्याचे किंवा बांधण्याचे काम विरुबाई भोसले यांनी केले होते। विहिरीचे पूर्ण काम हे दगडी बांधकामात असून शिवकालीन स्थापत्यकलेचा एक आगळा वेगळा नमुना म्हणून हिच्याकडे पाहता येईल। ही विहीर 110 फूट खोल आणि 50 फूट रुंद असल्याचं सांगितलं जातं। सुरुवातीला या विहिरीला 15 मोठ्या जोडल्या असायच्या, पण सध्या त्या 12च काम करतात किंवा वापरल्या जातात, म्हणून या विहिरीला 12 मोटेची विहीर असं संबोधलं जातं। तर ही विहीर कशासाठी बांधली असाही प्रश्न पडतो। तर या गावच्या आसपास जवळपास 300 आंब्यांच्या रोपांची एक आमराई होती असं समजतं आणि त्या आमराईंना पाणी देण्याचं काम या विहिरीद्वारे केले जात होते। त्याचबरोबर गावकऱ्यांनाही पाणी पुरवण्याचे काम याच विहिरीद्वारे केले जात होते असेही समजते। आणि विहिरीत पाहायला गेलं तर अनेक भुयारी मार्ग आहेत। हे भुयारी मार्ग शत्रूपासून वाचण्यासाठी किंवा लपण्यासाठीही वापरले जात होते असेही समजते। या विहिरीखाली पूर्ण एक राजवाडा आहे, पण जास्त पाण्यामुळे तो पाहता आला नाही। बाकी विहिरीवर कोरलेली दगडी शिल्प पाहून त्या काळचा एक अंदाज घेतला की कशा पद्धतीचा इतिहास असावा। छावा चित्रपटाचे शूटिंग ही काही प्रमाणात इथे केल्याचे समजले। अशा अनेक प्रकारच्या वास्तू महाराष्ट्रात पाहायला मिळतात, ज्या आपण येणाऱ्या व्हिडिओतून पाहणार आहोत। तोपर्यंत जय महाराष्ट्र।